विरुद्ध आवाज। भीषण आग। नवापूर लाईट बाजार मेन रोडला असलेले रंगीला फुटवेअर मालक तुकाराम गणू अहिरे यांच्या दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। मुख्य बाजारपेठ असलेल्या नवापूर शहरातील भारत स्टोअर शेजारी लागून श्रीमान श्रीमती कापड दुकानाजवळ असलेले तळमजल्यावर रंगीला फुटवेअर चप्पल बूटचे दुकानात पहाटे 5 वाजेला आग लागल्याचे नवापूरचे जागृत पत्रकार जनक दलाल यांच्या लक्षात आले। त्यांनी तात्काळ दुकान मालक तुकाराम अहिरे यांना माहिती दिली होती। नगर परिषद अग्निशमन पाणीचा बंब तात्काळ दाखल झाले। या प्रसंगी नवापूर शहरातील नागरिक देखील मदतीसाठी धावून आले होते। तळमजला असल्याने दुकानात जाण्यासाठी एकमेव रस्ता म्हणजे शटर तोडून जाणे हा पर्याय होता। अशा वेळेस नगर परिषद कर्मचारी संतोष वाघ, राजेश गावित, सलीम शेख, सामाजिक कार्यकर्ते ललित वाघ, संजय खंडू अहिरे तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने शटर तोडण्यात आले। दुकानातील लाकडी काउंटर आणि चप्पल बूट तसेच वरील बाजूला सीलिंग असल्यामुळे दुकानात आग पसरल्याने धुराच्या लोटातून दुकानात काही दिसेना। नगर परिषद कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी वेळीच मदत करत साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली होती। आग केव्हा लागली, कशामुळे लागली हे समजू शकले नाही, परंतु आग मध्यरात्रीच्या सुमारास लागली असल्याने बरेचसे साहित्य जळून खाक झाले असल्याचे दिसत होते। दुकानात लाखो रुपयांचे साहित्य असल्याने संपूर्ण आग आटोक्यात आल्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल। सकाळी 6 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण झाले होते। आगीची माहिती मिळताच नवापूर पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले होते। न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज, नवापूर। माझं नाव नितेश तुकाराम अहिरे। मी तुकाराम गणू अहिरे त्यांचा मुलगा। माझे वडील रंगीला फुटवेअरचे प्रोप्रायटर आहेत। आज सकाळी 5:30 वाजता माझा मित्राचा मला कॉल आला की तुमच्या दुकानाच्या मधून धुवा निघतोय आणि आग दिसते। मी आणि माझे घरचे लोक मी सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काहीतरी नुकसान झालं असं माझा मित्राचा कॉल आला। आम्ही सगळे उठून इथे दुकानाजवळ पोहोचलो। इथं पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की दुकानामधून धुवा निघत होता आणि आग पण दिसत होती। इथं जनक म्हणून आहेत ते पण होते, विराज शाह म्हणून ते पण होते, कल्पेश अग्रवाल ते पण होते। आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर मध्ये खूप गरमाट आणि गरम होता, कारण की आमचं जे दुकान आहे ते 70 फूट लांब आहे। आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर उघडत नव्हता। त्यानंतर पाण्याची गाडी आली। पाण्याची गाडी आल्यानंतर त्याने शटरवरती पाणी मारलं तेव्हा शटर थोडा थंड झाला। त्यानंतर आम्ही शटर ओपन केला। आम्ही मध्ये पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झालं होतं। आमच्या दुकानामध्ये 40 लाखाचा माल आणि 10 लाख रुपयाचा फर्निचर होता। पाणीच्या गाडीने मध्येपर्यंत पाणी टाकून आग विझवली, पण थेट तोपर्यंत आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झाला होता। माझ्या वडीलने, मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून माझ्या वडीलने खूप कष्ट करून हे दुकान आणि हे धंदा उभा केला होता। आज आमच्यावरती खूप मोठा एक धंदा योग बनला आहे की आम्ही खूप नुकसानमध्ये आहोत, कारण की आज माझ्या पप्पांनी एवढ्या वर्षापासून मेहनत करून ते बनवलं होतं ते आज आमच्यासोबत नुकसान झालेलं आहे। प्रशासनाकडून मला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला थोडी मदत करावी।